बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या विनयभंगाच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे। बाप आणि लेकाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली घटना 4 जुलै रोजी दुपारी घडली। केज तालुक्यातील लहुरी गावात 30 वर्षीय अपंग आणि मतिमंद तरुणी घरात एकटी असताना बाळू जालिंदर कांबळे या व्यक्तीने तिच्या घरात घुसून विनयभंग केला। पीडित तरुणीने आरडाओरड केल्यावर तिच्या चुलतीने धाव घेऊन आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेला। यानंतर पीडितेच्या चुलतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बाळू कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसऱ्या घटनेत बाळू कांबळेचा मुलगा निखिल बाळासाहेब कांबळे याने गावातील 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला। निखिलने शाळेत येता जाता तिचा पाठलाग करत तिला धमकी दिली की तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन, तुझ्या आईवडिलांना मारेन। यामुळे पीडित मुलगी घाबरून गेली। मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने निखिलच्या आईकडे जाऊन याबाबत विचारणा केली। त्यावेळी निखिल व त्याची बहीण पूनम कांबळे या दोघींनी पीडित मुलीच्या आईला शिवीगाळ करत चापटांनी मारहाण केली। या प्रकरणी निखिल आणि पूनम कांबळे या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोन्ही घटनांनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवले असून पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके आणि सहाय्यक फौजदार अशोक सुनवणे करत आहेत।